हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर पार्सल आले ते आणायला आलो होतो सोडून मी. आम्ही झोपलो होतो. अचानकच पार्सलवाल्याचा कॉल आला की तुमचं पार्सल आलं आहे म्हणून. तर इकडं आलो आहे आम्ही. घरापर्यंत काय बोलवलं नाही कारण ती 2 पोरंच होती म्हणजे असं मला वेगळीच वाटली म्हणून मी घरापर्यंत नाही बोलवलं. आम्हीच गेलो चालत. तिथे एक घर आहे त्या घरापर्यंत गेलेलो आम्ही चालत आणि घेऊन आलो. सोनं तुझी गाडी उचल पण म्हणतो नको गाडीवर. आणि एवढ्या उन्हात आता आलो आहे. झोपच उडली आमची. ह्या म्हणजे ह्याच्या आधी जी मागवलं का नाही ती ऑफिसला येत होतं आणि हे कसं काय इथं आलं काय माहिती. आणि माझ्यासाठी नाही बरं का, आमच्या साहेबांसाठी. तर मला घरी गेल्यावर दाखवत चाल. आणि चालायची सवय गेल्यामुळं का नाही आता चालणं काय होत नाही बघा. जडगार झाली मी. आई बाप्पाच्या घरी म्हणजे ह्या टोकासनं त्या टोकाला चालत जात होती शाळेसाठी कारण तेव्हा आमच्याकडे गाडी बिडी नव्हती. पण इथं आल्यापासून लई आयदी झाली चालण्याच्या बाबतीत. तेवढ्याच्या बाबतीत मला फक्त सुख असेल जे की मला लई असं होतं आधी. तुम्हाला तर माहितीच आहे की सोनला शाळेत सोडायचं होतं तेव्हा. आता एक गाडी घेतली म्हणून कौतिक झाले पण खरंच मला आता नाही चालणं उरकत. किती उशीर झाला आम्ही इथनं ह्या घरापासून इथपर्यंत येतोय. अरे देवा चल उतर इथनंच कुठं तरी खाली. रस्त्याला नको जायला खाली. कॅमेरा करल्यामुळे हाल झालं. तर बघा आमच्याकडे काय हिरवं हिरवं झालं का इतकं. अजून जळलंच गवत आहे हे बघा. उतर उतर पळत जायचं. ती बसली आहे करत. पार्सल वगैरे खोलून बघितलं छान आहे तसं. आता ते तुम्हाला काही दाखवणार नाही कारण ते आपल्या कामाची गोष्ट नाही आहे. त्यामुळं चला इकडे सोनं खेळते. तर आता पोहोच्या बिस्तारा घरी नेतो आणि घरचा ब्लॉग कंटिन्यू करते. चला हो मॅडम चला. सारखी मग खेळण्याशिवाय नाद नाही आहे पोरीला. आल्याला अभ्यास केला आहे आणि आता खेळते निवांत. तर तिकडनं आले आणि आता मला नाही साडीला गोट मारायचं आहे तर आता गोट मारते. सकाळीच आणल्या त्या माझ्या नाही आहेत. आणल्या त्या म्हणजे माझ्या नाही आहेत. सासूबाई तो म्हणतात आता गोड झाला का तर नाटलं. ते तसंच असायचं म्हणजे ते तसंच आहे. आधी बोलायचं काय खानदान काढायचं लय काय काय बोलायचं आणि शेवटी यायचं ती यायचंच. मग माझं म्हणणं असतं बोलायचंच कसं. जाऊ देत आले तर करते जरा. आणि सकाळी मशीन लावलेली पण लाईट गेल्यामुळे ती राहून गेलं ना. कपडे धुवून जाईल फक्त ड्रायला लावायची राहिलेली आहे तर लावून दिली ती. आणि मग आता सुकाय टाकते. एका साईडला मारायचं आहे फक्त पीस कापून. दुसऱ्या साईडला तर आहे नेसता अंग आहे ना त्याला फक्त मारायचं आहे आतल्या बाजूला. मी तर माझ्या साड्यांना कधीच गोट मारत नाही माहिती आहे. मी माझ्याकडे मशीन नव्हता तर प्रश्न वेगळा होता. जरी असं दोरं वगैरे निघालं ना त्याचं तर कैची पण नसायची आमच्याकडे. आम्ही ब्लेडच्या पाण्यानं कापत होतो म्हणजे सासरे लग्न झालं तेव्हा माझ्या साड्यांना गोट नव्हतं. या कुणाच्या घरी गेली का नवीन असलं तर साडी नेसवतातच आपल्याला. मग त्याच साड्या मी नेसायची आणि त्याला गोट नसलं का धागं निघायचं. आणि आम्ही चुलीवर स्वयंपाक करायचं तर जळणाच्या असं बसलं ना पदर त्या जळणावर जायचा. उठलं का ते मग उसकुटूनच यायचा सगळा कपडा उदसून यायचं सारा. मग आम्ही कैचीनं किंवा मग चुलीवर असं पागळा व्हायचं. कुठला गोटन पीठ. तवाची परिस्थिती लयच वेगळी होती बाबा. नको गरम झालं असेल पाणी ते दुसरं घे. नाही थंड. आणि आता बघा आता मशीन असून पण आळस येतं. तेव्हा नव्हतं म्हणून एक ठीक आहे. मग वैतागून मी मिस्टरांना कैची आणायला लावलेली आणि ती कैची अजून आहे पिवळी. ती मी स्टार्टिंगला म्हणजे आमच्या संसारात पहिली गोष्ट काय आलं असेल ना तर ती कैची आहे जे स्वतःच्या पैशाने घेतली असेल लागणार आहे म्हणून. माझ्या कैची धार पण गेली. माझा नवरा कशावर पण चालवतो कैची. कागद म्हणा काय दिसल ती. आता खुर्चीवर बसलं तर आणि कुठल्या डोक्यात विचार चालू आहे आणि कैची दिसली का त्यानं असं असं करणार असं आहे. तर चला आता लय मी बोलत बसत नाही. मी कापते आणि घेते गोट मारून मग तुम्हाला भेटते. नाहीतर एकच गोष्ट सारखी सारखी दाखवली किंवा एकच गोष्टीला बोर करायला नको तुम्हाला. गरम पाणी शेवटी प्यायचं ते पिलीच नाही. पोरगी तर एका शब्दानं ऐकत नाही. नाही काय नाही. माझा आवाज येतो का काय माहिती. वगैरे केली ती आणि थोडंसं बाहेर आलोय कारण हवा लय छान सुटली या. लाईट का लागना. झोपा उद्या सकाळ लवकर शाळा आहे.
काय लावलंय पांढरं डाग उठलं त्याच्यावर? आंब्याचा चीक आहे मला वाटतंय. हा, तुला दिसत नाही का ही पांढरं डाग? चिकच आहे ना? मग काय काय सांगते या? सर पलीकडं पलीकडं सर. मस्त वाटते. आणि आज जरा हातरून खाली सारून टाकते. थांबा, पप्पांना उसुशी तिकडं माझ्या उसुशीचा गवर काढलाय. साहेब आमचं झाडावर जेवण बसलं होतं लेटपर्यंत. येते येते झोप लवकर येते. झोप होय. दुपारी तरी 2 दिवस झोपती बरं का. आता ती म्हणजे आधी नव्हती झोपत, आता आता झोपायला लागली. आणि मी तिला झोपवते, कारण दुपारी झोपली नाही का नाही मग सकाळची ते लेट उठती. असं टायमिंग सगळं बदलून झालं. त्यामुळं रोज दुपारी झोपवते तिला न चुकता. आणि लवकर पण उठवते. आता कसं झालं माहिती आहे, शाळा का नाही आता टायमिंग 30 जूनपर्यंत 30-31 जूनपर्यंत, कितीचा महिना काय माहीत नाही, तोपर्यंत ठेवली त्यांनी सकाळ शाळा. कारण ऊनच आहे. नंतर पाऊस लागला का नाही मग शाळेत टायमिंग बदलणार आहे. मग आपलं 11 ते 1:30-2 पर्यंतचं टायमिंग होईल. पण आता सध्या तरी टायमिंग पण बरोबर होती सकाळची. खरं सांगा, कुठं काय खाल्लं तर हातरून टाकायचे नावाखाली. ती केलं लुट. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर रात्री ब्लॉग काय कंटिन्यू केला नाही, त्यामुळे म्हणलं चला आता थोडीशी सकाळची गडबड दाखवावी. आता लय उशीर झाला आहे उठायला. आणि आज गुरुवार आहे, तर आज काय स्वयंपाक नाही बनवायचे, खिचडी बनवायची. त्यामुळे पटपट अंथरूण वगैरे काढून घेते आणि पाणी वगैरे लावायचं आहे. तर सोनू पप्पा आल्यानंतर पाणी लावते. पहिल्यांदा माझं काम करते, कारण ते गेले तिकडं तोपर्यंत. सोनूला पण लवकर उठवली, कारण एकदा उशीर झाला ना परत मग सगळ्या कामांना पण उशीर होतो. तिला तर उठू वाटत नाही सकाळ सकाळी. कोणाचाही डोळा उघडत नाही, माझा पण नाही उघडत. मी काल दुपारी झोपली नव्हती. सोनू विकीला झोपवली. बसले व्हिडिओ एडिट करत. थोड्या वेळानं लाईट जाईल. पाणी तापते का पटकन. एवढं घेत पण नाही आम्ही ब्लँकेट, तरी पण पायाखाली नसतात ते. असं का उचलायचं त्रास. ते वर ठेवायचं आहे. झाडू मारून घेते. जिकडे 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 तिकडे बसायला पडलं. सकाळचे सगळं आवरायचं म्हणलं ना नकोच वाटतं. रात्री भांडी घासले नाही, भांडीच मांडले नाहीत म्हणून.
6:15 वाजले आहेत तरी पण किती ऊन पडले बघा. 7 वाजायला तर लांबच आहेत अजून. हे बघा पाणी वगैरे लावते आणि आंघोळ वगैरे करून घेते. तर हा ब्लॉग मी इथं सेंड करते. आता इथं पुढचं नंतरनं व्हिडिओ स्टार्ट करेन. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.